नमस्कार. सुखांवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो जवळपास प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याशी जोडलेला आहे. घर, काम, मुलं, जबाबदाऱ्या हे सगळं सांभाळताना दिवस कधी सुरू होतो आणि कधी संपतो हेच कळत नाही. आणि दिवसाच्या शेवटी एकच प्रश्न मनात येतो, इतकं सगळं करूनही इतका थकवा का वाटतो? आज मी अशाच काही छोट्या पण प्रभावी सवयी सांगणार आहे. या ऐकायला अगदी साध्या वाटतील, पण रोजच्या आयुष्यात त्यांचा खरोखर फरक जाणवतो. एक साधा दिवस आठवा. समजा बुधवार. सकाळी गजर वाजतो आणि डोळे उघडण्याआधीच मनात कामांची यादी सुरू होते. डबा बनवायचा आहे, नाश्ता करायचा आहे, मुलांना तयार करायचं आहे, ऑफिसचं काम आहे, संध्याकाळी भाजी आणायची आहे. अंथरुणातून उठण्याआधीच मन कामाला लागलेलं असतं आणि रात्री झोपताना वाटतं आज दिवसभर खूप काही केलं, पण तरी समाधान का वाटत नाही? जर तुम्हालाही असं वाटत असेल तर तुम्ही एकट्या नाही. नोकरी करणारी असो किंवा पूर्णवेळ घर सांभाळणारी, जवळपास प्रत्येक स्त्री हा अनुभव घेते. आणि गंमत म्हणजे प्रश्न नेहमी वेळेचा नसतो. प्रश्न असतो आपण त्या वेळेचा वापर कसा करतो याचा. 1. सगळी कामं सारखी नसतात. आपण एक मोठी चूक करतो. दिवसभराची सगळी कामं एका यादीत लिहितो. भाजी आणायची, ईमेल पाठवायचा, मुलांचा अभ्यास घ्यायचा, कपड्यांची घडी करायची. पण ही सगळी कामं एकसारखी नसतात. काही कामांसाठी विचार करावा लागतो, तर काही कामं फक्त हात चालवून होतात. म्हणून पुढच्या वेळी यादी करताना ती 2 भागात विभागा. पहिला भाग, ज्या कामांसाठी पूर्ण लक्ष आणि विचार लागतो. दुसरा भाग, ज्या कामांसाठी फार विचार करण्याची गरज नसते. सकाळी किंवा मन ताजं असताना पहिल्या प्रकारची कामं करा आणि थकल्यावर TV पाहताना किंवा एखादं गाणं ऐकत असताना दुसऱ्या प्रकारची कामं पूर्ण करा. हा छोटासा बदल दिवस खूप हलका करून टाकतो. 2 मिनिटाचा नियम. हा नियम खूप सोपा आहे. जे काम 2 मिनिटात पूर्ण होणार असेल ते लगेच करा. नंतर करू म्हणून पुढे ढकलू नका. उदाहरणार्थ, शर्टाचं बटन लावायचं आहे, एक ग्लास धुवायचा आहे, एखाद्या ईमेलला उत्तर द्यायचं आहे. ही कामं आपण पुढे ढकलत राहतो आणि काही दिवसांनी लक्षात येतं अशा छोट्या छोट्या कामांचा डोंगर तयार झालेला असतो. ही कामं वेळ जास्त घेत नाहीत, पण ती सतत मनात राहतात आणि नकळत मानसिक ताण वाढवत राहतात. 3. सगळं मीच करायला हवं हा विचार सोडा. ही गोष्ट स्वीकारणं थोडं कठीण आहे, कारण अनेकदा आपल्याला वाटतं मी नाही केलं तर नीट होणारच नाही. पण स्वतःलाच एकदा विचारा, घरातली प्रत्येक गोष्ट तुम्हीच केली पाहिजे असा नियम कुणी बनवला? मुलं स्वतःचं ताट जागेवर ठेवू शकतात. नवरा भाजी चिरू शकतो. कपडे वाळत घालणं, घडी करणं अशी अनेक कामं घरातले इतरही करू शकतात. सुरुवातीला कदाचित ते तुमच्या पद्धतीने होणार नाही, पण परिपूर्ण होण्यापेक्षा काम होणं जास्त महत्त्वाचं आहे. हळूहळू ही सवय सगळ्यांना लागते आणि त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्या मनावरचं ओझं हलकं होतं. 4. रविवारची थोडी तयारी, आठवडाभराची सोय. आठवड्याची सुरुवात होण्याआधी रविवारी थोडा वेळ काढा. पुढच्या आठवड्यात काय महत्त्वाचं आहे, कोणते कार्यक्रम आहेत, काय आधीच तयार करून ठेवता येईल याचा शांतपणे विचार करा. या विषयावर मी डिटेलमध्ये एक व्हिडिओ ऑलरेडी केला आहे, त्यामुळे तो पण तुम्ही नक्की बघा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. यामुळे रोज सकाळी आज काय करायचं हा गोंधळ राहत नाही. निर्णय आधीच घेतलेले असतात आणि त्यामुळे दिवसाची सुरुवातही अधिक शांत होते. 5. गरज असेल तेव्हा नाही म्हणायला शिका. हेही वेळेचं व्यवस्थापनच आहे. अनेकदा आपण आधीच व्यस्त असतो तरीही कुणी काही काम सांगितलं की लगेच हो म्हणतो, कारण नाही म्हणताना अपराधी वाटतं. पण प्रत्येक हो म्हणजे तुमच्या स्वतःच्या वेळेतली थोडी आणखी कपात. म्हणून पुढच्या वेळी खरंच शक्य नसेल तर शांतपणे सांगा, सध्या मला हे जमणार नाही, इतकंच पुरेसं आहे.
स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. अपराधी वाटून घ्यायचीही गरज नाही. 6. स्वतःसाठीचा वेळ हा चैनीचा विषय नाही. आपण नेहमी म्हणतो, वेळ मिळाला की स्वतःसाठी काही करेन. पण खरं सांगायचं तर वेळ आपोआप मिळत नाही. तो जाणीवपूर्वक काढावा लागतो. रोज नाही जमलं तरी हरकत नाही, पण आठवड्यातून किमान अर्धा तास फक्त स्वतःसाठी ठेवा. पुस्तक वाचा, फिरायला जा, शांतपणे चहा प्या किंवा काहीही करू नका. कारण जेव्हा आपण स्वतःची काळजी घेतो तेव्हाच आपण इतरांचीही अधिक चांगली काळजी घेऊ शकतो. 7. दिवसाच्या शेवटी एक वेगळा प्रश्न विचारा. रात्री झोपताना, आज काय राहिलं? हा प्रश्न विचारण्याऐवजी स्वतःला विचारा, आज असं काय झालं ज्यामुळे मला बरं वाटलं? हा प्रश्न छोटा आहे, पण तो आपले लक्ष कमतरतेकडून कृतज्ञतेकडे वळवतो आणि दिवसाची सांगता अधिक शांत होते. 8वी गोष्ट, फोन हे वेळेचा सगळ्यात मोठा शत्रू आहे, पण तुम्हीच ठरवा. हे सांगायला मलाच थोडा अवघड वाटतं, कारण आपण सगळेच फोनवर असतो. पण एक दिवस विचार करून बघा, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत किती वेळा फोन उचलला आणि त्यातले किती वेळा खरंच गरजेचं होतं? रील्स बघणं, व्हॉट्सॲप स्टेटस बघणं, इंस्टाग्राम स्क्रॉल करणं, या गोष्टी एकट्या बघितल्या तर 1-2 मिनिटं वाटतात, पण दिवसभर मिळवलं तर 1.5-2 तास सहज जातात. आणि हे वेळेबद्दलच नाही. फोन बघितल्यावर मन एका वेगळ्या ठिकाणी जातं आणि परत काम करायला, सेटल व्हायला वेळ लागतो. एक छोटी गोष्ट करून बघा. जेवताना फोन बाजूला ठेवा, फक्त जेवणाच्या वेळी. तेवढ्या वेळात घरातल्यांशी बोलणं होईल, जेवण नीट होईल आणि थोडा वेळ फोनपासून दूर राहिल्याचं बरं वाटेल. एवढं एक केलं तरी बराच फरक पडतो. 9वी गोष्ट, सकाळचा पहिला तास ठरवतो दिवस कसा जाणार. हे ऐकायला एक्झॅजरेटेड वाटेल, पण खरंच आहे. सकाळी उठल्यावर पहिला आपण काय करतो यावर बऱ्याचदा दिवसाचा टोन ठरतो. उठल्या उठल्या फोन, मग बातम्या, मग कुणाचं भांडण व्हॉट्सॲपवर, मग एक प्रॉब्लेम आणि दिवस सुरू झालाच नाही तोवर डोकं भरलेलं आहे. त्याऐवजी उठल्यावर पहिल्या 20 ते 30 मिनिटात फोन हातात घ्यायचा नाही हा एक नियम करून बघा. त्या वेळात चहा नीट बसून प्या, खिडकीतून बाहेर बघा किंवा फक्त शांत बसा. हे मेडिटेशन नाही, हे कुठली मोठी प्रॅक्टिस नाही. फक्त दिवस सुरू होण्याआधी स्वतःला थोडा श्वास घ्यायला देणं आहे. आणि हे करायला लागलं की एक गोष्ट जाणवते, दिवस तितकाच असतो, पण सुरुवात वेगळी असल्याने सगळंच थोडं वेगळं वाटतं. 10वी गोष्ट, एकाच वेळी सगळं हे शक्य नाही आणि ते ठीक आहे. आपल्यावर नेहमी एक दबाव असतो, सगळं एकाच वेळी परफेक्ट असावं. घर नीट, मुलं हॅपी, नवरा खुश, काम पूर्ण, स्वतः फिट, हे सगळं एकाच दिवशी जमणं खरंच शक्य नाही. आणि हे मान्य न केल्यामुळे आपण रोज एका अदृश्य अपयशाची भावना घेऊन झोपतो. आज हे राहिलं, ते राहिलं. एक कॉन्सेप्ट आहे, गुड इनफ. म्हणजे आज जेवढं झालं ते पुरेसं आहे, उद्या परत करता येईल. हे परफेक्शनिझम सोडणं आहे, पण सेल्फ केअर पिक करणं आहे. आज स्वयंपाक एखाद्या दिवशी साधा झाला तर घर जगणार नाही का? झालं, उद्या परत करता येईल. आज घर आवरायला नाही जमलं तर एक दिवस ठीक आहे. स्वतःला थोडी माफी द्यायला शिका. हे वीकनेस नाही, हे विस्डम आहे. 11वी गोष्ट, झोपेशी कॉम्प्रोमाइज करू नका. हे आपण सगळ्यात जास्त दुर्लक्ष करतो. रात्री मुलं झोपली, घर शांत झालं आणि तेव्हा एकट्याचा वेळ मिळतो म्हणून जागून राहतो. फोन बघतो, सिरीज बघतो, थोडं स्वतःसाठी वेळ घेतो. हे समजण्यासारखं आहे, कारण दिवसभर स्वतःचा वेळच नसतो. पण सतत रात्री उशिरापर्यंत जागणं आणि सकाळी लवकर उठणं यामुळे शरीर एका वेगळ्याच थकव्यात जातं. हा थकवा झोपूनही जात नाही, कारण पुरेशी झोप होतच नाही.
पुरेशी झोप म्हणजे किमान 7 तास ही लक्झरी नाही. तुमचं शरीर नीट काम करायला ही गरज आहे. मूड, एनर्जी, धीर हे सगळं झोपेशी थेट जोडलेलं आहे. रात्री उशिरापर्यंत जागणं हे खरंच तुमच्यासाठी असतं की फक्त सवय झाली आहे? एकदा विचार करा. 12वी गोष्ट, स्वतःशी तुलना करा बाकीच्यांशी. नाही, हे शेवटचं आहे, पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आपण रोज बघतो शेजारणीचं घर किती नीट आहे, तिचे मुलं किती छान वागतात, तिला सगळं कसं जमतं, आणि मग स्वतःकडे बघतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला तिची संपूर्ण गोष्ट माहीत नाही. तिचं काय स्ट्रगल आहे, ती रात्री कशी झोपते, तिला काय वाटतं हे तुम्हाला दिसत नाही. फक्त बाहेरचं दिसतं. त्याऐवजी 1 महिन्यापूर्वीच्या स्वतःकडे बघा. आज तुम्ही कुठे आहात, तुलनेत काय बदललंय? छोटी का असेना, एखादी गोष्ट नक्कीच चांगली झालेली असेल. हीच तुलना तुम्हाला खरंच पुढे नेते. बाकीच्यांची तुलना फक्त थकवते. शेवटी आज आपण 12 गोष्टी बघितल्या. या सगळ्या गोष्टी एका दिवसात करायच्या नाहीत. एकही नाही जमली पहिल्या आठवड्यात तरी चालेल. पण एक निवडा, एकच, आणि ती करत राहा. हळूहळू लक्षात येईल, दिवस तितकाच आहे, पण तुम्ही त्यात जास्त असता. थकवा कमी नाही झाला कदाचित, पण आतून थोडं जास्त शांत वाटतं. आणि तेच खरं आहे. जर हे उपयोगी वाटलं तर लाईक करा आणि त्या मैत्रिणीला शेअर करा जिला सध्या खरंच गरज आहे थोडी मोकळी श्वास घ्यायची. कॉमेंटमध्ये सांगा, आज या 12व्या गोष्टींपैकी कुठली एक तुम्ही उद्यापासून सुरू करणार आहात.